नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की मी काल देवांना नैवेद्य वगैरे घेऊन गेलो होतो गावामध्ये आणि त्याच्यानंतर शेतामध्ये जाऊन तुम्हाला हे पण दाखवलं होतं की दुर्गादास तणनाशक मारत होता. त्यानं आमच्या शेतामध्ये थोडं दूर आहे आमच्या घरापासून तिथे. तर तिथून मी घरी आलो आणि घरी आल्यानंतर पाऊस चालू झाला होता. साधारणतः असा पाऊस होता आणि हा भरपूर चांगला पाऊस झालेला आहे. कारण तुम्हाला समोर दिसत असेल तर पाणी पण वाहत आहे थोडं थोडं, पण बऱ्यापैकी चांगला पाऊस आहे. आणि थोड्या वेळानंतर तो आणखी वाढला होता. त्याच्यामुळं आता काय झालं ना, दुर्गादासन ते कदाचित घरी येतील, कारण आता काय औषधं मारता नाही येणार आणि त्याचे बाकीचे फॅमिली मेंबर ती सोयाबीन खुरपत होते, तर ते पण काम नाही होणार. आणि आमचा मुक्त गोठा आहे, मी तुम्हाला दाखवलेला आहे मागे पण. तर गाया साधारणतः अशा कोपऱ्याला येऊन बसता उभा राहतात, त्याच्यामुळं त्यांना पाऊस पण नाही लागत आणि उन्हाळ्यामध्ये सावली पण होती. तर आम्ही ना तो मुक्त गोठा थोडा शेडमध्ये घेतलेला आहे साईडनी, तर त्याच्यामुळं त्यांना दावण पण त्यांची सावलीत आहे आणि त्यांना पाऊस पण नाही लागत आणि ऊन पण नाही लागत. आणि त्यांना हवे असेल तेव्हा त्या उन्हामध्ये जाऊन थांबू शकतात. तर इथं आता सुरेश, केशव आणि माझा भाऊ आलेला आहे, ट्रॅक्टरवर आलेले आहे आणि ते STPची जी टाकी ठेवता तिथं बसून आलेले आहे. एक जण माझ्या भावा शेजारी आला असेल आणि एक जण STP जिथं असतं तिथं बसून आलेला आहे लटकून त्याला मागून. जवळच इतकं काही दूर नाही ते म्हणून. आणि पूर्ण चिखल उडालेला आहे ट्रॅक्टरच्या त्यांच्या अंगावर आणि त्यांनी इथं येऊन साधारणतः अशी आंघोळ केली. केशवनी पण मला सांगितलं का पूर्ण चिखल उडलेला आहे आणि ट्रॅक्टर फास्ट चालल्यामुळे ना ट्रॅक्टरचा भरपूर चिखल उडत होता त्यांच्या अंगावर पण. असे पण ते ओल्ले झालेलेच होते, त्याच्यामुळं आता हे हातपाय वगैरे धुताय, इनफॅक्ट आंघोळच करता येते. माझे वडील ध्रुव, तीर्थ, रुची आणि श्री हे सकाळी ना माझ्या बहिणीची इथं गेले होते, तनुचान त्यांच्या इथे. तर तनुचान त्यांच्या इथून तनुनी श्रीला हे गिफ्ट दिलेलं आहे, लेझरसारखं आहे आणि त्याच्यामधून भरपूर वेगवेगळ्या टाईपचे लाईट पडताय. तर एकदम भारी होतं ते. घरामागे ना वेलं लावायचे आणि त्याच्यासाठी आम्ही हे काळं जे दिसतंय हे दोडक्याचं बी आहे, हे एकच बाकी आहे कारल्याचं बी. हे जे व्हाईट आहे ते भोपळ्याचं बी आहे आणि हे जे छोटं आहे तो खिरा आहे. ते इतके लावायचे आणि आता गिलक्याचं बी घेतोय, आणतोय घरामागं आहे ते घेऊन येतोय. पिकलेल्या पण भरपूर आहे बघा. गिलक्याच्या 4 बिया घेतलेल्या आहे. आता हे लावतो आम्ही. चला ध्रुव, तीर्थ त्याच्यामध्ये मिक्स करतो. तणनाशक मारलेलं आहे इथं, त्याच्यामुळं हे ना पूर्ण पिवळं झालेलं आहे. तर त्याच्यामुळे थोडं लेट लावणं झालं, कारण तणनाशक मारायचं होतं म्हणून. मग आता इथं लावायचं आहे. इथं एका साईडनी भोपळे, दोन भोपळे, त्याच्यानंतर दोडके, गिलके आणि खिरे आणि कारला लावणार आहे. असं लावणार आहे. आता लावतो आम्ही, दाखवतो. सो हे हिळा आणलेला आहे, ध्रुवानी खुरपं सांगितलं होतं. तर पहिले मी खड्डे करून घेतो. आता 4-4 फुटावर करतो, म्हणजे जेणेकरून की आम्हाला पुढे जाऊन मांडव पण करता येईल जर गरज पडली तर. कोणचं झाड लावले? कॅरीबॅग मध्ये देख. आता ह्या साईडला 2 भोपळे लावतो. इथं भोपळ्याच बी आहे. जास्त माती नको लुट तीर्थ. इथं हे 2, हे दोडक्याचं आहे. आता हे काळे जे बी ते काका 2 लावायचे ना. काका तुम्ही 2 लावते. मग एक उतरलं नाही तर दुसरं, म्हणजे दोन्ही पैकी एक तरी उतरल ना, म्हणून खराब होऊ शकतं ना ते. म्हणून कधी कधी 2 उगल है ना. आता हे 2 गिलकेचे लावतोय इथं. ह्या साईडनी पण 2 गिलके छोट्या छोट्या ते. काका हे काकडीचं बी आहे. 2च सर उरले होते ते लावून देतोय आता मी. आणि ह्या साईडनी एक आणि याचं पण एकच बी आहे. कारल्याचं पण एक बी आहे आणि त्याचं तोंड फुटलेलं आहे.
येईल कदाचित, कारण कोंब तसाच आहे तसा अजून. तर इथं लावून देतो ते पण. मैंने ककड़ी के बीज लगाए, उधर उग गई है कितने बहुत है। किधर? ये मक्की में। काकड़ी है फिक्स. हाँ, नहीं वो बड़ी वाली। हाँ तुम्हारी तरफ वाली वो हाँ। भोपले जैसी होती, हाँ, दूधी जैसी होती है. इतने बड़े हो गए काकड़ी या हाँ. झाड. झाड़। एक कारल्याचा वेल आहे, मी तुम्हाला ते दाखवतो. घराजवळच आहे आणि त्याला कारले पण येत आहे. तो दाखवतो मी तुम्हाला. असाच उतरलेला आहे तो दाखवतो. सो इथं खाली उतरलेला आहे हा कारल्याचा वेल आणि हे असे आहे. हा तुम्ही इथं बघा कारले पण आलेले त्याला. तर सध्या मी पुण्यात आलेलो आहे, त्याचा व्लॉग उद्या येईल. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.